नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले आहे 6:40 आणि आज ऑफिसला जायचं आहे आणि वाजले 6:40 आणि छोटासा देवार आपला आणि आता आपण बॅगेमध्ये टिफिन भरणार आहोत. पण हा बॅगेमध्ये टिफिन ठेवलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत देवाच्या पाया पडायला. आपला छोटासा देवार आहे, आपली वरडी आई देवी, भूमिका आई देवी, आपला गणपती, लक्ष्मी माता, साईबाबा, स्वामी समर्थ महाराज, बाळकृष्ण गोपाळ यांचं दर्शन घेतलेलं आहे. आता बॅग घेतलेली आहे. साईबाबांचं दर्शन झालेलं आहे, आजीचं दर्शन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण आता कामावर जाण्यासाठी निघत आहोत. तर धाबत आहोत. लिफ्टचं बटन कारण लिफ्ट खाली तळायला असणार आहे, तिला वर बोलावं लागेल. तर लिफ्ट आलेली आहे, पण लिफ्टमधून बाहेर आलेलो. सकाळचं एवढं सुंदर असं वातावरण आहे, ते अगदी मन प्रसन्न होऊन जातं सकाळी कामावर जाताना. 6:45च्या दरम्यानची वेळ आहे. आपल्याला थोडीशी लगबग करायची आहे लवकर स्टेशनला पोहोचण्याची, कारण आपल्याला 6:54च्या आधी 54ची ट्रेन पकडायची आहे. कारण त्याच्यानंतर त्याच्या पाठून जी कळवापासून जी डोंबिवली CST ट्रेन येते ती रिटर्नला असते. ती कारशेडची असल्यामुळे एमटी रॅक असते, त्यामुळे 6:54ला गेलं तरच त्या ट्रेनला व्यवस्थित बसायलासुद्धा मिळतं. हा आमचा टर्निंगचा मेन जंक्शन पॉईंट. दिवा रात्रभर झोपत नाही असं म्हणतात, खरंच. कारण रात्रभर दिव्यात सगळ्यात शेवटची ट्रेन ही दिव्यामध्येही 1:45 वाजता येते आणि सकाळची ट्रेन ही पहिली 3:30 वाजता असते. दिवा रात्रभर जागतो, हे खरं आहे. दिवेवासी कधीच थकत नाही. सकाळचे 6:45च्या दरम्यान एवढी गजबजली आहे दिव्यामध्ये की बघा, तुम्ही गर्दी बघत आहात. आता आपण जाणार आहोत स्टेशनला. तस लागलेली आहे स्टेशनला 6:50ची ट्रेन. तर ती गेली नसेल तर बहुतेक बरंच. नाही तर कधी काय होतं की 6:50ची ट्रेन गेलेली असते आणि 6:54ची येते. कधी आपण 6:50ची ट्रेन आपण बघितले तर ट्रेन कळल्या नाही. म्हणजे 6:50ची ट्रेन अगोदर अंबरनाथ गेलेली आहे. त्यामुळे आपण ही जर ट्रेन मिस केली तर आपल्याला कारशेडची गाडी आपली चुकू शकते आणि आपल्याला तिथून उभं राहून जायला लागतं. कारण आज स्पेशल दिवस आहे, कारण आपण आपल्या भजन मंडळीला बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहोत. कमीत कमी 2 हप्त्यानंतर. भजन मंडळी म्हणजे श्वास आहे माझा. बऱ्याच वेळेला कामानिमित्त मला जाता येत नाही. ट्रेन आलेली आहे, आता आपण ट्रेनमध्ये चढत आहोत. चला तर पुढे जाऊ. कोपर क्रॉस केलेलं आहे, सुंदर असं वातावरण आहे आणि हे डोंबिवली चुक्याची दादर पसरली तिथले स्वामीनारायण महाराजांचं दर्शन झालेलं आहे. स्वामीनारायण टेम्पल आहे डोंबिवलीतलं हे. आणि बघता डोंबिवली स्टेशन आलेलं आहे आणि सकाळची पहाटेची गर्दी. वाजल्या 7. लोक लाईन लावून उभे आहेत 7:29च्या लोकल ट्रेनसाठी, जी डोंबिवलीहून CSTकडे जाण्यासाठी सकाळची निघते. ही आपली MT रॅक कारशेड ट्रेन आलेली आहे. आता आपण ट्रेन पकडणार आहोत, कारण हे आपले भजन मंडळीची सदस्य आहेत. अजून येत आहेत, कारण तो वाजलेच 7:05 झालेत. आता ही ट्रेन त्याचं भजन मंडळ चालू झालं.
सातारच्या मेट्रो स्टेशन आलेलं आहे. आता आपल्या इथून मेट्रोने मरोळपर्यंत जायचं आहे. आपल्याला मरोळपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. ही सकाळची इतकी गर्दी असते मेट्रोला, काय सांगू तुम्हाला. खूप धकधक असते सकाळची. मुंबईकरांचं जीवन हे घड्याळाच्या काठावर असतं, ते म्हणतात ते खरं. तर आपण मरोळ मेट्रो स्टेशनला उतरलेलो आहे. आता आपल्याला इथून चालत जायचं आहे 6 किलोमीटर. इथून 6 किलोमीटर आपलं ऑफिस आहे. आपण दररोज थोडं चालत जाऊन स्वतःचा व्यायाम होईल असं काहीतरी प्रयत्न करत असतो. तर आपण थोड्या वेळात ऑफिसला पोचू. आता आपण भेटू संध्याकाळी डायरेक्ट घरी जाताना निघताना, कारण ऑफिसमध्ये काही ब्लॉग बी करायची नाही असं ठरलेलं आहे. आता मी आज विद्याविहार स्टेशनला आलो आहे, कारण मी आज ऑफिसच्या गाडीने आज विद्याविहार स्टेशनला आलेलो होतो. त्यामुळे आता हे विद्याविहारचं बस डेपो, हे समोर आहे विद्याविहार स्टेशन. ऑफिसपासून कुर्ल्याच्या म्हणजे 10 रुपये शेअरिंग घेते. आता आम्ही 6:15ची जी ट्रेन लेट झाली आहे ती मलाच भेटलेली आहे. त्याच्यामुळे ह्या ट्रेनमध्ये मला निवांत बसायला मिळतं. आता विद्याविहार स्टेशन आपली गाडी सोडत आहे. आता पुढचा जो प्रवास आहे तो निवांत आणि सुखकर होईल, कारण आता मला बसायला मिळालं आहे, तीही विंडो सीट. त्यात काही वावगंच नाही. आता ट्रेन सुटलेली आहे आणि आता मला विंडो सीट भेटलेली आहे. ही तुम्ही ट्रेनची स्टेटस बघू शकता. ट्रेन अगदी खाली असते. इथूनच ती गाडी स्टार्ट होते. त्याच्यामुळे या गाडीमध्ये निवांत बसायला वगैरे व्यवस्थित मिळतं. तर आपण दिवा स्टेशनला उतरलेलो आहोत. 6:54ला ही गाडी आलेली आहे इथे. दिव्याची गर्दी बेशहद खूप जास्त असते. म्हणायला गेलं तर दिवा ही स्वतःची महानगरपालिका तयार करू शकते, इतकी मोठी दिवाची वस्ती आहे. चला आता आपण घरी गेल्यावरच बाकीचं पुढचं बोलतो. मी आता फटाफट ट्रॅव्हल करतो, कारण मला आता चालत 1 किलोमीटर घरी जायचं आहे. फायनली आपण बिल्डिंगच्या खाली पोचलेलो आहोत आणि आता आपण घराच्या दिशेने वाटचाल करत आहोत. खूप थकलो आहे आज, खूप स्ट्रेस आहे बॉडीवर, कारण एकदम फ्रेश होऊन आराम करायचा आहे. आता लिफ्टकडे जाऊया. लिफ्टकडे आणि काय बघतो काय, आमचा बंड्या लिफ्टमधून बाहेर आलेला आहे. आम्ही त्याला शिटी मारली. अरे 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 अरे, आता तो बाहेर चालला आहे वॉशरूमसाठी. फायनली आता घरी पोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिसले आहेत. त्यासोबत टी व्ही लावलेला आहे बाबांनी. आजीचे फोटो, साईबाबांचा फोटोचा आशीर्वाद घेतला. फायनली आपण घरी पोचलेलो आहे. मी फ्रेश झालो की तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल करतो. चला मित्रांनो, नुकताच घरी पोचलेलो आहे. फ्रेश झालेलो आहे आणि देवाला पाया पडून तुमच्याशी बोलत आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक होता आणि बरेच दिवस झाले सुट्ट्या असल्यामुळे कामं खूप पेंडिंग होती. तेवढी आज कामं सगळी आम्ही आवरून आलेलो आहोत. आमच्या वेअरहाऊसचं शिफ्टिंग आहे. आमचं जुनं वेअरहाऊस एक नवीन वेअरहाऊसमध्ये शिफ्ट होतं आहे. तिथे आमचं जाणं येणं सारखं वाढल्यामुळे खूप दगदग आहे. काम खूप जास्त आहे. त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस ब्लॉग करता नाही आलेत. त्याच्यासमोरच मी क्षमा मागतो तुमच्या सगळ्यांची. मी संध्याकाळी येताना विद्याविहारवरून ट्रेन पकडली आहे, कारण आमच्या ऑफिसच्या गाडीने मी आमच्या विद्याविहारचं जे हेडक्वार्टर्स ऑफिस आहे मुंबईचं, तिथे आम्ही आलो होतो माझ्या मित्रांसोबत. तर त्यासोबत नंतर मग मी तिथून जो ट्रॅव्हल केला तो छोटे व्हिडिओज ब्लॉग बनवले. जास्त काही मोठे ब्लॉग्स बनवले नाही आहेत. त्याच्यामुळे भेटूया नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. बाय मित्रांनो, बाय बाय.